वाटावा अशी व्यक्ती आज आपल्यामधून निघून गेली आहे. मुंबईत जन्माला आलेले रतन टाटा त्यांच्या नावाप्रमाणे खरंच महाराष्ट्राचे किंबहुना भारताचे एक अनमोल रत्न होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. रतन टाटांनी टाटा समूहासाठी काय केलं हे साऱ्या जगाला माहिती आहे. आज मनी टाइम मध्ये आपण रतन टाटांना आदरांजली वाहताना टाटांच्या स्मृती एका वेगळ्या पद्धतीनं जागवणार आहोत. आपल्याकडे उखळ पांढरं होणं हा वाक्यप्रचार थोड्या नकारात्मक पद्धतीनं वापरला जातो, पण रतन टाटा समूहाच्या शेअर्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचं उखळ खऱ्या अर्थानं पांढरं झालं. रतन टाटांनी टाटा समूहासाठी वेल्थ क्रिएशन करताना त्यांनी देशामधील कोट्यावधी गुंतवणूकदारांचं उखळ शब्दशः पांढरं केलंय. 1991 साल हे भारताच्या अर्थकारणाला नवं वळण देणारं वर्ष होतं. देशाची अर्थव्यवस्था उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या स्पर्धेसाठी खुली झाली आणि त्याच वर्षी रतन टाटांनी टाटा समूहाची धुरा सांभाळली. गेल्या 35 वर्षाच्या काळात देशातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक करण्याची मानसिकता बदलली आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 1991च्या तुलनेमध्ये कित्येक पटींनी वाढली आहे. गुंतवणूकदार नवा असो जुना असो, त्याच्या प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा समूहाचा एक तरी शेअर असतोच. टाटा समूहातल्या जवळपास 40 पेक्षा जास्त कंपन्या सध्या शेअर बाजारामध्ये आहेत. मिड कॅप, लार्ज कॅप अशा काही दोन्ही प्रकारच्या कंपन्या टाटा समूहामध्ये आहेत आणि ज्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्या प्रत्येकाला मोठा फायदा झालाय. आज टाटा समूहानं केलेल्या वेल्थ क्रिएशन बद्दल बोलण्यासाठी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं उद्योग विश्वामध्ये आपली झळाळी ठेवलेली आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यांच्या या क्रिएशन बद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कॉर्पोरेट ट्रेनर डॉक्टर अभिजित फडणीस आणि टाटा समूहामधील कंपन्यांमध्ये सातत्यानं अभ्यास करून गुंतवणूक करणारे एक तरुण गुंतवणूकदार अक्षय पुजारी. खरं तर दोघांनाही सुरुवातीला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. फडणीस सर तुम्हाला सुद्धा आणि अक्षय पुजारी सर तुम्हाला दोघांना सुद्धा, रतन टाटा गेल्याचं कळल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आपल्या घरातली व्यक्ती गेली अशी भावना निर्माण झाली. तुमच्या मनात पहिली भावना नेमकी काय आली? फडणीस सर पहिल्यांदा तुमच्याकडून उत्तर अपेक्षित. आता सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करू इच्छितो. खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना आहे. तुम्ही जसं म्हणालात की आपल्या घरातलंच एक अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व गेल्याचं जे दुःख असतं तसंच कोट्यावधी भारतीयांना झालं असेल. याला कारण जे एक मोठा योगदान टाटा समूहाने संपूर्ण राष्ट्रासाठी दिलेलं आहे त्याच्याच मागची ही भावना रतन टाटांच्या ह्या मृत्यूच्या संदर्भामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये उचंबळणं हे आपोआपच साहजिक आहे आणि अर्थातच ती भावना माझ्या मनात आली. अक्षय सर तुम्ही टाटा समूहामधील कंपन्यांमध्ये सातत्यानं अभ्यास करून गुंतवणूक केलेली आहे. आज रतन टाटा आपल्याला सोडून गेल्या हे कळल्यानंतर तुमच्या मनात काय भावना आली? अगदी जसं फडणवीस सर म्हणाले आणि तुम्ही बोललात त्याचप्रमाणे आपल्या घरातील कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती गेल्यासारखी भावना खरं तर निर्माण झाली आणि खूप पोकळी निर्माण झाल्याची सुद्धा भावना ऍट द सेम टाइम झाली. मुळात खरं तर गेले 2 ते 3 दिवस या संदर्भातली बातमी येत होती, पण त्यांची प्रकृती अतिशय व्यवस्थित आहे आणि रुटीन चेकअपसाठी ते गेलेले आहेत असा एक मनाला आधार किंवा दिलासा होता. त्यामुळं अशा प्रकारची बातमी येईल हे पूर्णपणे शॉकिंग होतं. त्यामुळं ही बातमी रिसीव्ह झाल्यानंतर सगळ्यात आधी म्हणजे मोकळेपणाची भावना आल्यानंतर दुसरी ऑटोमॅटिक भावना अशी आली की यापुढे अशा पद्धतीचा एंटरप्रेन्युअर, अशा पद्धतीचा इन्व्हेस्टर भारताला कधीतरी मिळणं शक्य आहे का? आणि आपण सगळेजण त्यांना टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा म्हणून ओळखतो. त्याच पद्धतीनं भारतामधल्या 30 पेक्षा जास्त स्टार्टअप्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती R&T कॅपिटल ॲडवायझर्स या त्यांच्या फर्मद्वारे. त्यामुळे नवनव्या उद्योजकांना वळण देणारे, त्यांना कॅपिटल सोबतच गायडन्स देणारे म्हणून सुद्धा रतन टाटा यांचं नाव भयंकर फेमस होतं इव्हन इन द एंटरप्रेन्युअर सर्कल. त्यामुळे एक खूप मोठा लॉस झाला जो कधीच भरून निघता येणार नाही. आणि यालाच जोडून ॲज अन इन्व्हेस्टर जे मला फील झालं ते म्हणजे कोणत्याही आपण ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तिथे जर एखादा निगेटिव्ह न्यूज आली तर आपण नक्कीच त्या गुंतवणुकीकडे अशा पद्धतीने बघतो की कदाचित आता मला लॉस होईल का. पण पूर्णपणे उलटी भावना होती, कारण
टाटा ग्रुप बद्दल विश्वास इतका मोठा आहे, रतन टाटांच्या लेगसी बद्दल विश्वास इतका मोठा आहे खरं तर हाच की प्रश्न या मला ग्रुपमधून तुम्हाला आपलं नुकसान- विचारायचा होता की टाटा समूहामध्ये गुंतवणूक करणारा प्रत्येक व्यक्ती हा विश्वासाने करतो आणि रतन टाटा यांच्या चेहऱ्याकडे बघून खरं तर याआधी जितक्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केल्या असतील त्यांनी केल्या असतील. 12 वर्षांपूर्वी खरं तर रतन टाटांनी समूहाचा हे धुरा सांभाळल्यानंतर त्यातून त्या कामकाजामधून मात्र 12 वर्षांनंतर निवृत्ती घेतली आणि त्यानंतर सुद्धा आजही टाटा समूहावरती प्रत्येक व्यक्ती तेवढाच विश्वास दाखवतो. याचं नेमकं कारण काय आहे? याचं महत्वाचं कारण मला असं वाटेल की गेल्या 21 वर्षामध्ये जर आपण विचार केला तर टाटा ग्रुपच्या सगळ्या कंपनीचा रेव्हेन्यू जवळजवळ 46 पटीने वाढलाय आणि प्रॉफिट जवळजवळ 51 पटीने वाढलंय आणि मार्केट कॅप जी 1991 साली 30,000 कोटी होती ती आज 5 लाख कोटीच्या वरती आहे. माझ्या मते अशी खूप रेअर कंपनी किंवा असे खूप रेअर ग्रुप्स असतील ज्यांनी अशा पद्धतीची एक्सपोनेन्शियल ग्रोथ खूप कमी वेळामध्ये दाखवली आणि याचं गमक आहे की टाटा ग्रुपची धुरा ज्यांच्या हातामध्ये होती, रतन टाटा सर, ते भयंकर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी ही ग्रोथ ऍक्च्युली घडवून आणली आपल्या सातत्याने, आपल्या कामाने आणि आपल्या अग्रेसिव्ह डिसिजन मेकिंगने. आणि माझ्या मते हाच प्रत्येक इन्व्हेस्टर आणि ट्रेडर जो कोणी आहे मार्केटमधला त्याच्या मनात हीच भावना असेल की जर रतन टाटा आहेत तर आपण त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून रात्रीची झोप अत्यंत शांतपणाने घेऊ शकतो, घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. निश्चित. आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांनी आजपर्यंत टाटा समूहावरती जो विश्वास दाखवलेला आहे तोच विश्वास रतन टाटा हे निघून गेल्यानंतर सुद्धा त्या समूहावरती कायम राहील. फडणवीस सर, तुम्ही भारतातलं खरं तर कॉर्पोरेट कल्चर अगदी जवळून बघितलेलं आहे, कित्येक कंपन्यांमध्ये ट्रेनर म्हणून कामही केलंय. टाटा समूहाचं जे कल्चर आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकतर आपल्याला सगळ्यात मोठं हे ध्यानात घ्यायला पाहिजे की पिढ्यानपिढ्या एखादा उद्योग समूह टिकून राहणं ही सोपी गोष्ट नसते. साधारणपणे असं म्हटलं जातं की 3 पिढ्यांमध्ये एखाद्या उद्योग समूहाला उतरती कळा लागते, पण त्याला एक पूर्णपणे अपवाद असं टाटा समूहाचं हा उद्योग आहे. याला कारण असं आहे की जी त्यांची मध्यवर्ती कंपनी आहे टाटा सन्स, याचे जे भागधारक आहेत तेच मुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक योगदान देणारे ट्रस्ट आहेत. आणि त्यामुळे काय होतं की जी मानसिकता उद्योगाची आहे ती जे आपण असं म्हणतो की एक विश्वस्त या नात्याने उद्योग मोठा केला पाहिजे, ती भूमिका आपल्याला सातत्याने टाटा समूहामध्ये जेवढी दिसते तेवढी इतर समूहांमध्ये दिसणं हे कठीण होतं. कारण उद्योग मोठा झाल्यानंतर लाभ हा एका व्यक्तीला न मिळता तो पुन्हा समाजालाच मिळावा अशा प्रकारची रचना करणारा हा वैशिष्ट्यपूर्ण असा उद्योग समूह आहे आणि म्हणूनच तो पिढ्यानपिढ्या टिकून राहिला. आणि सगळ्यात असं म्हटलं जातं की एखाद्या उद्योगाला ग्राहक मोठा करतो आणि म्हणून ग्राहकाला सांभाळावं लागतं, पण त्याबरोबरच ग्राहकाला सांभाळणारा जो कर्मचारी असतो त्याला जो उद्योग सांभाळतो तोच मोठा होतो आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळणारा, आपल्या समाजाला सांभाळणारा असा हा उद्योग समूह आहे. आपल्याला त्याचं दर्शन 26/11/2008 रोजी जो भीषण हल्ला मुंबईवर झाला त्यावेळेला ज्या धीरोदात्तपणे ताज हॉटेल्स मधल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्राहकांचं संरक्षण केलं स्वतःच्या जीवावर उदार होऊन, ते जर टाटा समूह त्यांची काळजी घेत नसता तर ते शक्यच झालं नसतं. आणि मला वाटतं तो सगळ्यात मोठा वस्तुपाठ हा भारतीय उद्योगाला आहे की सर्वप्रथम कर्मचाऱ्यांची काळजी घ्या, मग ते आपोआपच ग्राहकांची काळजी घेतील, आपोआपच ते उद्योगाला मोठा करतील. मला वाटतं हा जो एक वैशिष्ट्यपूर्ण धडा आपल्याला टाटा समूहाकडनं मिळालेला दिसतो, त्यामुळे पिढ्यानपिढ्या अजूनही हा समूह टिकून राहील त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. फडणवीस सर, आता मुंबईवरच्या हल्ल्याबद्दलची तुम्ही एक आठवण सांगितली, त्याच संदर्भातली आणखीन एक आठवण आणि टाटांचं मोठेपण दाखवणारी ही खरं तर आठवण आहे. ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मेहनत घेतली, त्यांना मदत केली, त्याच पद्धतीनं या मुंबई हल्ल्यामध्ये जखमी झालेले अगदी रस्त्यावरती चणे फुटाणे हॉटेलच्या बाजूला विकणारे जे लोक होते त्यांचीही माहिती त्यांनी घेतली आणि त्यांना सुद्धा मदत केली. त्यामुळेच तो विश्वास सर्वसामान्यांच्या मनासोबत गुंतवणूकदारांच्या मनात सुद्धा त्यांनी निर्माण केला. खरं तर अक्षय, तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे टाटाच्या शेअर्समध्ये, मात्र कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी निवडताना त्याच्या व्यवस्थापनाची, क्वालिटीची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी असते ती पारखून घेतली जाते, त्याचा अभ्यास केला जातो. तुम्ही जेव्हा टाटा समूहामधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तेव्हा त्याच्या व्यवस्थापनामधील कोणते गुण तुम्ही पाहिलेत? तुम्ही जे म्हणालात तो मुद्दा अत्यंत रास्त आहे. जेव्हा एखादा इन्व्हेस्टर
कंपनी निवडतो गुंतवणुकीसाठी, तेव्हा तो आपली हार्ड अर्न मनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळं त्या कंपनीचे फायनान्शियल्स, त्या कंपनीचे प्राइस ॲक्शन या सगळ्या गोष्टी ट्रू आणि फेअर आहेत की नाही हे बघून गुंतवणूक करणं फार महत्त्वाचं असतं. पण जेव्हा आपण टाटा ग्रुपच्या कंपनीजबद्दल बोलतो, त्यावेळेला अशी वेगळ्या पद्धतीने अजून कोणतं फंडामेंटल ॲनालिसिस किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा खूप इन डेप्थ अभ्यास करण्याची गरज फार लोकांना वाटत नाही. कारण टाटा यांनी इतक्या वर्षापासून सगळ्या इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये जो विश्वास जागवलाय त्यांच्या नावाबद्दल, तोच पुरेसा असतो. आणि याचा अगदी छोट्या शब्दांमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर, वेल्दी फॅमिलीची बॅकग्राऊंड असून सुद्धा रतन टाटा जे स्वतः या कंपनीचे हेड होते, ग्रुपचे हेड होते, त्यांनी स्वतःच्या करिअरची सुरुवात केली टाटा स्टीलमध्ये ॲज अ फ्लोअर शॉप अप्रेंटिस. त्यामुळे याच स्टेजला स्वतःच्या करिअरची सुरुवात करून वेगवेगळ्या लेवलपर्यंत हा माणूस वर चढत गेला, मोठा झाला. आणि यातून आपल्याला किंवा सगळ्या इन्व्हेस्टर्सना असा धडा मिळाला की या कंपनीचे जे कोणी प्रमोटर्स आहेत, या कंपनीचे स्टेक होल्डर्स आहेत, या कंपनीचे एम्प्लॉईज आहेत, हे प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून आणि पारखून घेतात आणि यांना हॉलिस्टिक नॉलेज आहे अबाउट द ऑपरेशन्स ऑफ द कंपनी, अबाउट द ऑपरेशन्स ऑफ द होल ग्रुप. त्यामुळे हो असा सर. विश्वास जेव्हा एखाद्या इन्व्हेस्टरच्या मनात असतो की आपण ज्या प्रमोटरच्या विश्वासावरती या कंपनीमध्ये पैसे लावतोय, तो प्रमोटर अतिशय स्किल्ड आहे, त्यावेळेला एक वेगळ्याच लेवलचं निश्चित. आणि याच गोष्टी अभ्यासून पारखून खरं तर टाटा समूहाच्या प्रत्येक कंपनीमध्ये ज्या ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या प्रत्येकाला निश्चितच त्याचा फायदा झालेला आहे. मात्र आपल्या सगळ्यांना श्रीमंत करणारे, मनाने श्रीमंत असलेले रतन टाटा मात्र आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांच्या आठवणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जागवतोय. मात्र इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेच परत येतोय. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपल्या देशाशी बांधिलकी जपत आपल्या उद्योग समूहाला उत्तुंग भरारी देणारे रतन टाटा आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि मनी टाइम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांच्या आठवणी जागवतोय. आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अभिजित फडणीस आणि गुंतवणूकदार अक्षय पुजारी सहभागी झालेले आहेत. खरं तर ब्रेकवर जाण्याआधी फडणीस सर, आपण चर्चा करत होतो कशा पद्धतीनं रतन टाटा यांच्यावरती प्रत्येकाने विश्वास दर्शवलेला आहे. भांडवलशाहीमध्ये मात्र ना क्रॉनिक कॅपिटलिझम बोकाळत असताना आपल्याला टाटा समूहामधल्या कंपन्या मात्र एथिकल प्रॅक्टिस करण्यासाठी प्रसिद्ध राहिलेल्या आहेत. याबद्दल, त्यांच्या या वैशिष्ट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा उद्योग समूह असा आहे की जो मिठापासून आज संरक्षण सामग्रीपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो त्या सगळं बनवणारा हा समूह आहे. आणि देशाच्या मिठाला जागणारा असा म्हणून मी ह्या समूहाचा उल्लेख करीन की ज्या देशाने आपल्याला मोठं केलं, ज्या देशाने आपल्याला ह्या उद्योग करण्यासाठी एवढी मोठी संधी दिली, त्या देशासाठी आपण उतराई व्हायला पाहिजे अशी भूमिका असलेला हा अग्रभागी असलेला समूह आहे. आणि म्हणून त्याचं वेगळेपण आहे. मगाशी जे मी म्हटलं तसं की विश्वस्त या भूमिकेतून हे जो काही नफा मिळतो हा पुन्हा समाजाला देण्याची ही भूमिका आहे, ही आगळी वेगळी आहे. पण अर्थातच त्यामुळे अनेकांना प्रेरणा त्यातनं नक्की मिळते आहे. आणि त्यामुळे जरी अगदी त्या समूहासारखं नाही तरी सुद्धा काही ना काही प्रकारे आपण समाजाला द्यायला पाहिजे ही आज एक भूमिका सर्वसाधारण समाजामध्ये आणि उद्योगामध्ये निर्माण होते. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे एक असा समूह की जो आपल्या दैनंदिन जीवनाशी अतिशय जवळनं जोडलेला आहे आणि अशा प्रकारचा उद्योग आपण उभा केला पाहिजे, ही प्रेरणा खूप मोठी आहे. निश्चित. खरं तर ना, रतन टाटा नाही आहेत म्हणून प्रत्येकाला जी हळहळ व्यक्त प्रत्येक जण करतो आहे. मात्र गुंतवणूकदारांच्या मनामध्ये कदाचित थोडीफार शंका सुद्धा यामुळे निर्माण होऊ शकते. अक्षय, तुम्हाला हा प्रश्न आहे. खरं तर रतन टाटा नाहीत म्हणून त्यांच्या कंपनीचं गुंतवणुकीचं प्रमाण तुम्ही आता कमी जास्त करणार आहात का, हा प्रश्न मला खरं तर तुम्हाला विचारायचा आहे. मात्र मी एक छोटासा ब्रेक घेते आणि नंतर आपण या प्रश्नावरती तुमच्याकडून उत्तर घेऊयात. NDTV World Summit 2024, October 21st and 22nd, only on NDTV Network. ऐ गिरिनन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते
भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर जी शोककळा पसरलेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये दुःखाचा डोंगर साचलेला आहे। अभिजित सर, मी तुम्हाला जाताना खरं तर प्रश्न विचारलेला होता, तुम्ही गुंतवणूक कमी करणार का, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून काय आहे? तर मुळात ही जी दुःखद बातमी आहे ही काल रात्री आपल्याला कळाली आणि सहसा काय होतं, कोणत्याही ग्रुपबद्दल कोणत्याही कंपनीबद्दल छोटीशी निगेटिव्ह बातमी जरी आली तरी लगेच त्या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटपर्यंत सहज पोहोचतात। हे आपण गेल्या काही वर्षांमध्ये बघितलंय। पण आपण जर टाटा ग्रुपची गोष्ट बघितली तर आपल्या लक्षात येईल की रतन टाटांसारखे सर्व जाऊन सुद्धा या कंपनीचे शेअर्स आज भयंकर चांगल्या लेवल्सला उभे आहेत। कोणत्याही शेअरमध्ये मोठी पडझड झाली नाही आणि हाच सगळ्या गुंतवणूकदारांना शेअरच्या प्राइस ऍक्शनने दिलेला मेसेज आहे की रतन टाटांची लिगसी ही त्यांच्या व्यक्तिमत्वापेक्षा सुद्धा मोठी आहे आणि ही अशीच पुढे वर्षानुवर्षे पुढे होत राहणार आहे। आणि त्यामुळे या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी निर्धास्तपणे योग्य स्वतःचा अभ्यास करून यामध्ये इन्व्हेस्टेड राहिलं तर कोणत्याही प्रकारचा धोका सध्या तरी सद्भवत नाही। ॲज अन इन्व्हेस्टर हे मी सांगू शकतो। आणि टाटा ग्रुपची TCS ही मोठी कॅश काऊ आहे। त्यांच्याकडून बरीचशी कॅश जनरेट करून टाटा ग्रुपच्या इतर कंपनीचे डेट कमी करण्याचा त्यांचा जो मेगा प्लॅन आहे त्यामुळे टाटा ग्रुपमधल्या सगळ्याच कंपनीजना फायदा होणार आहे। फायनान्स कॉस्ट, इंटरेस्ट कॉस्ट कमी होऊन प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 वर्षांमध्ये अजून हायर लेवलची ग्रोथ, हायर लेवलची मार्केट कॅप यामध्ये नक्कीच आपण मिळवू शकतो, हा विश्वास मला आज वाटतो। जाता आता अगदी थोडक्यामध्ये तुमच्या दोघांकडून सुद्धा मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे। खरं तर फडणीस सर, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर आधी द्या। गुंतवणूकदारांच्या संपत्ती संवर्धनाच्या दृष्टीने आपण NDTV मराठीवरती सातत्यानं प्रयत्न करतो। रतन टाटांना आदरांजली वाहताना गुंतवणूकदारांनी काय शिकवण यातून घ्यावी असं तुम्हाला वाटतं? शेअर गुंतवणूक ही आपण दीर्घकालासाठी करतो नेहमी। याला कारण असं आहे की आपण जेव्हा शेअरमध्ये गुंतवतो त्यावेळेला आपण एका उद्योगात गुंतवणूक करत असतो आणि अशा उद्योगात गुंतवणूक केली पाहिजे की जो सातत्याने दीर्घकाळ, पिढ्यानपिढ्या, दशकानुदशक हा टिकून राहील आणि सातत्याने वृद्धी आपल्याला देईल। तर त्यासाठी एक अत्यंत उत्तम असं उदाहरण म्हणजे टाटा समूह आहे। आणि त्यामुळे आपण टाटा ग्रुपचे शेअर्स घेतोय तेव्हा आपण टाटांच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करतोय आणि त्या उद्योगाला अतिशय उज्ज्वल असं भवितव्य आहे ह्याचं भान ठेवून गुंतवणूकदारांनी मुद्दामून टाटा समूहाकडे बघितलं पाहिजे। थिंक लॉंग टर्म, थिंक सस्टेनेबिलिटी, थिंक ग्रोथ असं आपण टाटा समूहाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं। थिंक इनोव्हेशन असं मी म्हणेन। निश्चित। अक्षय सर, सो मुळात आजकाल जे नवे इन्व्हेस्टर ट्रेडर्स आहेत हे बऱ्याचशा वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सच्या अंडर शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतात आणि त्यांची अपेक्षा अशी असते की फक्त काही दिवसांमध्ये आपले पैसे डबल व्हावेत, गुंतवणूक डबल व्हावी। पण इथे महत्त्वाचा धडा जो आपण रतन टाटा सरांच्या व्यक्तिमत्वातून घेऊ शकतो तो असा आहे की स्वतः वेल्दी फॅमिलीमधून येऊन सुद्धा शॉप फ्लोअरवरती काम करून त्यांनी करिअरची सुरुवात केली आणि मग ही लॉंग टर्म लिगसी किंवा लॉंग टर्म वेल्थ स्वतःसाठी आणि इतर स्टेक होल्डर्ससाठी क्रिएट केली। तर याच दृष्टीने आपण सुद्धा स्वतःची जी जर्नी आहे ती अतिशय हंबल लेवलला, अतिशय मॉडेस्ट लेवलला सुरू करावी। छोटा कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये यावं, नवीन गोष्टी शिकाव्यात आणि मग त्या इम्प्लिमेंट कराव्यात आणि ओव्हरऑल लॉंग टर्म ग्रोथवरती, प्रामाणिक इन्व्हेस्टिंगवरती आणि डिसिप्लिन इन्व्हेस्टिंगवरती विश्वास ठेवून काम करत राहावं, जेणेकरून 5-10 वर्षांमध्ये लॉंग टर्ममध्ये ही खूप अतिशय उत्तम अशी जर्नी आपण घडवून आणू शकतो स्वतःच्या पोर्टफोलिओची। निश्चित। आणि रतन टाटांसारखे उद्योगपती, मोठे उद्योगपती भारतामध्ये झाले आणि त्यांच्याकडून आपण काय शिकलो तर संयम शिकलो, हा सुद्धा एक मुद्दा आणि हा एक गुण आपण त्यांच्याकडून शिकलो। आणि गुंतवणूक करताना प्रत्येकाने हा संयम मनामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतं। अक्षय सर आणि फडणीस सर, तुम्ही दोघे सुद्धा NDTV मराठीच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, याबद्दल खूप खूप धन्यवाद।